Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 6 measurement of physical quantities from 7th standard general science. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 45 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी मला सांगा आपल्या लेसनचे नाव काय आहे? मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मग फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय ते थोडंसं समजून घेऊया. हे पहा, इथे तुम्हाला हे पिक्चर दिसतंय. मला सांगा या पिक्चरमध्ये ज्या सगळ्या थिंग्स तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या थिंग्सचे मापन आपण एकाच युनिटमध्ये करतो का? तर नाही. तुम्ही म्हणाल की आपण या ज्या व्हेजिटेबल्स दिसत आहेत ना, या व्हेजिटेबल्सला ग्रॅम्स और किलोग्रॅम्समध्ये मेजर करतो. सो ब्रिंजल आहे, टोमॅटोज आहेत, कॅबेज, पोटॅटोज, लेडी फिंगर्स इथे या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतात, बरोबर. आणि इतर यासारख्या तत्सम सगळ्या व्हेजिटेबल्स त्यांना आपण कशामध्ये मेजर करतो? तर ग्रॅम्स और किलोग्रॅम्समध्ये, बरोबर. आता इथे ही कोथिंबीरची जुडी आहे, तर कोथिंबीरची जुडी तशाच आणखी इतर सगळ्या ज्या जुड्या असतात म्हणजे मेथीची भाजी, पालकाची भाजी, लाल माठ, या सगळ्या लिफी व्हेजिटेबल्स यांचे आपण मेजर कसे करतो? यांना आपण ग्रॅम और किलोग्रॅममध्ये मोजून घेतो का? जेव्हा आपण भाजीवाल्या काकांकडे जाऊन भाजी विकत घेतो तेव्हा अशा प्रकारचे लिफी व्हेजिटेबल्स? तर नाही, आपण जुडीमध्ये विकत घेतो, हो की नाही. इथे 1 बंडल ऑफ स्पिनच, हो की नाही, किंवा 2 जुड्या मेथीच्या द्या, 2 जुड्या कोथिंबिरीच्या द्या, 3 जुड्या कोथिंबिरीच्या द्या, असं आपण म्हणत असतो. सो यांना आपण अशा प्रकारे बंडल्समध्ये मेजर करतो. तर नंतर आपल्याला या पिक्चरमध्ये काय काय दिसतंय? तर हा स्पूल ऑफ थ्रेड आहे, हा वूलचा बंडल आहे, इथे हे क्लॉथ आहे, बरोबर. मग या थिंग्सचे मेजर आपण कसे करतो? यांना आपण कशामध्ये मेजर करत असतो? तर मीटरमध्ये मेजर करतो, हो की नाही. इथे हा जो दोऱ्याचा बंडल आहे त्याला आपण काय म्हणतो? स्पूल ऑफ थ्रेड. आणि हे वूल आहे, हे क्लॉथ आहे, याला आपण मीटरमध्ये मेजर करतो. तर इथे या काही लिक्विड थिंग्स दिसत आहेत. हे कोल्ड्रिंक आहे, मिल्क आहे. मग यांना आपण कशामध्ये मेजर करतो? तर यांना आपण लिटर्समध्ये मेजर करत असतो. आता इथे गोल्ड दिसतंय, तर गोल्डला आपण कसं मेजर करतो? गोल्डचं मापन कसं करतो? तर गोल्डला आपण मिलीग्रॅम और ग्रॅममध्ये मोजत असतो. फार पूर्वी तोळ्यामध्ये मोजायचे, आता सुद्धा तोळ्यामध्ये मोजलं जातं. पण जेव्हा आपल्याला छोट्या छोट्या सोन्याच्या थिंग्स घ्यायच्या असतात तेव्हा मिलीग्रॅम और ग्रॅममध्ये याला मोजलं जातं. सो अशा प्रकारचं टूल आपल्याला पाहायला मिळतं सोनाराच्या दुकानामध्ये. ते छोटं जे माप असतं मिलीग्रॅम्सला सुद्धा मेजर करत असतं. तर मग मुलांनो, अशा प्रकारे विविध वस्तूंचे मापन करण्यासाठी आपण विविध युनिट्सचा वापर करत असतो. मग फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय नक्की? फिजिकल क्वांटिटीज आर द क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? तर मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल, weight of fruits, vegetables, food grains, temperature of the body or some liquids, volume of liquids, density of solids, liquid or gaseous substances, the speed of vehicles, etc. are measured by their physical quantities. म्हणजेच काय? दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तूंचे आणि पदार्थांचे आपण मापन करत असतो. जसे की फळभाज्या, धान्य यांचे आपण वजन पाहतो, तसेच शरीराचे काही लिक्विड थिंग्सचे टेम्परेचर आपण पाहत असतो, लिक्विड थिंग्सचा व्हॉल्यूम, सॉलिड थिंग्सची डेन्सिटी पाहत असतो, गाड्यांचा स्पीड पाहतो, 2 ठिकाणांमधील अंतर पाहतो. मग या सगळ्या गोष्टींनाच फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतात. सो फिजिकल क्वांटिटीज आर द क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम, एक्सेट्रा. आलं तुमच्या लक्षात फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम. आता मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी, अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर युज्ड. फिजिकल क्वांटिटीचा मॅग्निट्यूड एक्सप्रेस म्हणजे सांगण्यासाठी कशाची गरज असते? तर व्हॅल्यू आणि युनिटची. फॉर एक्झाम्पल, माझ्या आईने 5 किलो बटाटे आणले. मग
मॅग्निट्यूड काय आहे? मॅग्निट्यूड दोन गोष्टींनी सांगितलं जातो. कोणत्या कोणत्या? तर व्हॅल्यू आणि युनिट. मग 5 किलो मध्ये 5 ही काय झाली? व्हॅल्यू, आणि युनिट काय झालं? किलो. सो याला म्हणतात मॅग्निट्यूड फिजिकल क्वांटिटीचा. फॉर एक्झाम्पल, फॉर मेजरिंग द डिस्टन्स मीटर अँड किलोमीटर आर द युनिट्स दॅट आर युज्ड. जेव्हा आपल्याला डिस्टन्स अंतर मोजायचं असतं तेव्हा आपण कोणतं युनिट यूज करतो? तर मीटर आणि किलोमीटर. इफ द डिस्टन्स बिटवीन टू सिटीज, दोन शहरांमधील अंतर हे 120 किलोमीटर्स आहे, देन 120 इज द व्हॅल्यू. 120 काय झाली? 220 किलोमीटर्स मधली 120 काय झाली? व्हॅल्यू झाली, आणि किलोमीटर काय झालं? त्याचं युनिट झालं. डिफरंट फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड बाय डिफरंट युनिट्स. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करण्याचे वेगवेगळे युनिट्स आहेत. जसे की आपल्याला वेट जेव्हा मेजर करायचे असते तेव्हा आपण ग्राम्स और किलोग्राम्सचा यूज करतो. जेव्हा आपल्याला लेंथ मेजर करायची असते तेव्हा आपण कोणते युनिट यूज करतो? तेव्हा आपण मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर हे युनिट्स यूज करत असतो. सो डिफरंट फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड बाय डिफरंट युनिट्स. आय होप आता तुम्हाला फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय हे कळाले असेल. आता आपण क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन आन्सर्स आता तुम्हाला समजणे खूप इझी जाईल. चला, सो फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. स्वतःच्या शब्दामध्ये इथे आपल्याला आन्सर राईट करायचे आहे. आता तुम्ही क्वेश्चनचे आन्सर समजून घ्या आणि स्वतःच्या शब्दांमध्ये तुमचे आन्सर तुम्ही शॉर्ट और लॉंग राईट करू शकता. वेट इज अ मेजरमेंट ऑफ हाऊ स्ट्रॉंगली ग्रॅव्हिटी पुल्स ऑन अ मास. ग्रॅव्हिटी किती स्ट्रॉंगली मासला स्वतःकडे ओढते त्याला वेट म्हणतात. आता मग मास म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूमध्ये किती मॅटर आहे त्याला म्हणणार मास. हे पहा, मास आणि वेटमध्ये काय फरक आहे? मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ॲन ऑब्जेक्ट. मास म्हणजे काय? की एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, एखाद्या वस्तूमध्ये किती मॅटर आहे त्याला मास म्हणणार. आणि वेट म्हणजे काय? तर त्या मासवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती लागलेला आहे त्याला म्हणणार वेट. वेट इज द फोर्स exerted on an object due to gravity. In other words, weight is a measurement of how strongly gravity pulls on a mass. When any object on the earth is pulled by the gravitational force, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याच्याकडे ओढला जातो, खेचला जातो अर्थवर. आता तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे की अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणूनच तर या सगळ्या वस्तू या अर्थवर टिकून आहेत, हो की नाही? जर अर्थला ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता तर अर्थवर काही वस्तू असत्या का? नाही, सगळ्या स्पेसमध्ये तरंगत राहिल्या असत्या, हो की नाही? अर्थचा स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे सगळ्या वस्तू आणि आपण सगळे ॲनिमल्स, आपण ह्युमन बिईंग्स हे सगळे अर्थकडे खेचले जातो, अर्थवर राहतो, हो की नाही? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे अर्थचा. When any object on the earth is pulled by the gravitational force, it gets attracted to the center of the earth. काय होतं ॲक्च्युली? जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखादं ऑब्जेक्ट अर्थकडे खेचलं जातं तेव्हा ॲक्च्युली काय होतं असतं? तर अर्थच्या सेंटरकडे ते अट्रॅक्ट होत असतं. दिस इज कॉल्ड इट्स वेट ऑन द अर्थ, आणि यालाच अर्थवर वेट असं म्हणतात. बट ऑन डिफरंट प्लॅनेट्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स मे बी ऑफ डिफरंट मॅग्निट्यूड. बरोबर आहे की नाही? आता अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वेगळा आहे आणि इतर प्लॅनेटचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वेगळा असणार आहे. म्हणून therefore the weight of the same object will be different on different planets. आता हे पहा, इथे अर्थवर हा एक मुलगा उभा आहे, बरोबर? इथे अर्थवर हा आपल्याला उभा का दिसतोय? कशामुळे? तर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. अर्थ या मुलाला स्वतःकडे खेचती आहे, त्यामुळे हा मुलगा अर्थवर उभा आहे. आणि ज्या फोर्सने आपली अर्थ या मुलाला खेचतीये त्या फोर्सलाच काय म्हणणार? वेट असं म्हणणार. आणि या मुलाचा जो मास आहे तो वेगळा असणार आहे. आणि वेट म्हणजे काय? तर अर्थ जो फोर्स त्याला लावत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला काय म्हणणार? वेट. आता या मुलाचं जे मास आहे ते मार्सवर पण सेमच असणार आहे. मार्स हे कोणत्याही प्लॅनेटवर जा
सेमच असणार, पण वेट हे डिफरंट असणार आहे. वेट डिफरंट का असणार आहे? कारण अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मार्सचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डिफरंट आहे. त्यामुळे डिफर करतं की नाही, इथे जेवढं वेट आहे अर्थवर या मुलाचे, तेवढेच वेट इथे मार्सवर नसणार आहे. मार्स किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स या मुलावर एक्झर्ट करणार आहे त्यावर डिपेंड असणार आहे या मुलाचे मार्सवरचे वेट. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. What precautions will you take to make accurate measurements in day-to-day affairs? दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी विकत घेत असतो, बरोबर. मग त्या गोष्टी जेव्हा आपण विकत घेत असतो तेव्हा त्याचं मोजमाप व्यवस्थित करून घेत असतो. मग अचूक मोजमाप होण्यासाठी कोणती काळजी तुम्ही घ्याल असा क्वेश्चन विचारलेला आहे. सो आन्सर पाहूयात. प्रॉपर इन्स्ट्रुमेंट शुड बी युज्ड व्हाईल टेकिंग एनी मेजरमेंट. कोणतेही मोजमाप करतेवेळी प्रॉपर इन्स्ट्रुमेंट हे वापरले गेले पाहिजे. दीज इन्स्ट्रुमेंट शुड बी युज्ड बाय प्रॉपर अँड सायंटिफिक प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजे पद्धत. आता योग्य ते इन्स्ट्रुमेंट तर वापरलं गेलं पाहिजे, बरोबर हो की नाही, पण ते इन्स्ट्रुमेंट वापरते वेळी सायंटिफिक पद्धतीने वापरलं जातंय की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे, हो की नाही. वी मस्ट चेक दॅट द थिंग्स विच वी बाय हॅव बीन वेड प्रॉपरली बाय स्टँडर्डाइज वेट्स अँड बॅलन्स. आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने योग्यरित्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करायला हवी. द शॉपकीपर्स अँड द हॉकर्स. शॉपकीपर्स म्हणजे दुकानदार आणि हॉकर्स म्हणजे भाजीवाले. द शॉपकीपर्स अँड हॉकर्स यूज बॅलन्सेस. वजन काटा यूज करत असतात की नाही. वी मस्ट कन्फर्म दॅट दीज बॅलन्सेस कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन. मग वजन काटा यूज करते वेळी ते जे वजन असतं त्या वजनावर स्टॅम्प आहे का स्टँडर्डायझेशनचा ते आपण चेक करायला हवं. द बॅलन्स शुड बी स्टेबल. बॅलन्स हे स्टेबल असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. विथ इट्स पॉइंटर इन अपराईट पोझिशन. त्याचा जो पॉइंटर आहे तो अपराईट पोझिशनला असला पाहिजे. द अंडरसाइड ऑफ द बॅलन्स शुड बी चेक्ड फॉर एनी टेम्परिंग डन. आपल्याला बॅलन्सच्या खाली चेक करायला हवं की काही घोळ तर नाही आहे, वजन व्यवस्थित होतंय की नाही ते आपण व्यवस्थित पाहायला पाहिजे. द वेट्स यूज शुड बी ऑफ प्रॉपर मेटल्स. जे वजन आहे ते प्रॉपर मेटलचं असलं पाहिजे. त्या वजनाच्या जागी एखादा दगड तर ठेवलेला नाही आहे ना. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा भाजी घ्यायला जातो तेव्हा ते जे बॅलन्स असतं त्या बॅलन्समध्ये वजनाच्या ऐवजी दगड ठेवला जातो आणि सांगितलं जातं की हे जे वजन आहे, जो दगड आहे तो 1/2 kgचाच आहे, सो डोंट वरी. और 200 ग्रॅम्सचाच आहे, डोंट वरी. आपल्याला असं म्हटलं जातं, पण हे योग्य नाही आहे. जे वजन आहे ते कसं असलं पाहिजे, प्रॉपर मेटलचंच असलं पाहिजे आणि ते स्टँडर्डाइज त्याच्यावर स्टॅम्प आहे की नाही तेही आपण चेक करून घ्यायला हवे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. आता काय डिफरन्स आहे ते आपण पाहिलंच आहे, पुन्हा एकदा पाहूयात. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये और सबस्टन्समध्ये किती मॅटर आहे त्याला म्हणणार मास. आणि वेट कशाला म्हणणार. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड इट्स वेट. मासवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत आहे त्याला म्हणणार वेट. मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे काय तर मासला एक्सप्रेस करायला कशाची गरज असते, फक्त मॅग्निट्यूडची गरज असते. तर वेटला एक्सप्रेस करायला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्हींची गरज असते. दॅट्स वाय वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. मास रिमेन्स द सेम एव्हरीवेअर. जसं की आपण पाहिलं, मास कुठल्याही प्लॅनेटवर जा, कुठेही जा, हे सेमच असते. पण वेट हे डिफर करतं, फरक पडतो. आपण अर्थवरचं वेट आणि मूनवरचं वेट हे डिफरंट असतं. का डिफरंट असतं, कारण अर्थची ग्रॅव्हिटी वेगळी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा आहे आणि मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा आहे. वेट मे डिफर इन डिफरंट प्लेसेस अँड इन डिफरंट कंडिशन्स. नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 2. हू इज माय कंपॅनियन. सो इथे 2 ग्रुप्स दिलेले आहेत, आपल्याला कंपॅनियन फाइंड आउट करायचा आहे. इथे ग्रुप ए मध्ये फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या आहेत, तर ग्रुप बी मध्ये त्यांचे युनिट्स दिलेले आहेत.
तर फिजिकल क्वांटिटीज बरोबर युनिट्सला आपल्याला पेअर करायचे आहे. वेलॉसिटी म्हणजे काय, तर वेग. मग याचं कंपॅनियन कोण येणार, वेलॉसिटी कशामध्ये मेजर केली जाते, तर मीटर पर सेकंड्स. एरिया कशामध्ये मेजर केला जातो, त्याचे युनिट काय आहे, स्क्वेअर मीटर. व्हॉल्यूमचे युनिट काय आहे, तर लिटर. आणि मासचे युनिट काय आहे, किलोग्राम. डेन्सिटी म्हणजे घनता कशामध्ये मोजली जाते, तर किलोग्राम पर क्युबिक मीटरमध्ये. चला आता इथे आन्सर्स राईट करून घेऊयात पुन्हा आपण. वेलोसिटी मीटर पर सेकंड्स, एरिया स्क्वेअर मीटर, व्हॉल्यूम लिटर, मासचे युनिट आहे किलोग्राम आणि डेन्सिटीचे युनिट आहे किलोग्राम पर क्युबिक मीटर. Next question number 3. Explain giving example. Scalar quantity. What is scalar quantity? Scalar quantity is completely expressed by its magnitude alone. Scalar quantity ही कशी व्यक्त केली जाते, तर फक्त मॅग्निट्यूड लागतं स्केलर क्वांटिटीसाठी. फॉर एक्झाम्पल लेंथ, ब्रेथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क एक्सेट्रा. आपल्याला जेव्हा लेंथ सांगायची असते तेव्हा स्केलर क्वांटिटीचाच यूज केला जातो फक्त, आणि स्केलर क्वांटिटीमध्ये फक्त मॅग्निट्यूड यूज केलं जातं, हो की नाही. लेंथ सांगायला आपण काय यूज करतो, तर फक्त मॅग्निट्यूड. 2 मीटर, 2 किलोमीटर, फक्त मॅग्निट्यूड यूज केलेलं आहे. इन स्केलर क्वांटिटी ओनली मॅग्निट्यूड म्हणजे काय, व्हॅल्यू विथ अ युनिट इज यूज टू एक्सप्रेस इट. आता रिप्रेझेंट्स अ मेजर्ड क्वांटिटी. फक्त मेजर्ड किती मोजलेलं माप किती आहे तेच फक्त सांगितलं जातं. हाऊ मच लेंथ. आता एखादं क्लॉथ आहे, फॉर एक्झाम्पल 2 मीटर क्लॉथ आहे. सो हाऊ मच लेंथ ऑफ दिस क्लॉथ, 2 मीटर. सो 2 काय झालं, व्हॅल्यू झालं, मीटर काय झालं, युनिट. आणि यालाच काय म्हणतात, मॅग्निट्यूड. ओके, सो स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड यूज केलं जातं. आता इथे या कारचा स्पीड म्हणजे काय आहे, तर स्केलर क्वांटिटी आहे. आपण स्पीड कसं सांगतो, हाऊ मच स्पीड ऑफ दिस कार, 60 किलोमीटर पर आवर. सो 60 काय झालं, 60 झाली व्हॅल्यू, आणि किलोमीटर पर आवर काय झालं, युनिट झालं. आणि यालाच काय म्हणतात, मॅग्निट्यूड म्हणजेच व्हॅल्यू विथ अ युनिट. सो 60 किलोमीटर पर आवर इज द मॅग्निट्यूड. त्यामुळे स्पीड काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. नेक्स्ट पाहूयात वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटीमध्ये मॅग्निट्यूड तर लागतंच, पण त्याचबरोबर डिरेक्शन सुद्धा लागत असते, म्हणून त्याला वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. वेक्टर क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड completely only when magnitude and direction are both given. For example, the displacement of 20 kilometers to the north and in second displacement of 20 kilometers to the east is different from each other. Here the distance is same but the direction of the displacement is different from each other. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट झालेली आहे, किती झालेली आहे, 20 किलोमीटर्स. आणि दुसऱ्या थिंगमध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंट झालेली आहे 20 किलोमीटर्स. सो डिस्प्लेसमेंट सेम आहे 20 किलोमीटर्स, पण डिरेक्शन पाहिली का, इथे फर्स्ट थिंगमध्ये डिरेक्शन आहे नॉर्थ, तर सेकंड थिंगमध्ये डिरेक्शन आहे ईस्ट. सो डिस्प्लेसमेंट ही जरी सेम असली तरी डिरेक्शन ही डिफरंट आहे. So here the distance is same but the direction of the displacement is different from each other. Next, the aeroplane traveling at the speed of 750 kilometers per hour to the north and other aeroplane traveling 750 kilometers per hour to the east are different from each other. आता इथे दोन एरोप्लेन आहेत दिलेले, दोघांचाही स्पीड हा सेम आहे पण डिरेक्शन ही डिफरंट आहे, बरोबर. म्हणून याला वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. हिअर स्पीड इज द सेम बट इन सेकंड थिंग द डिरेक्शन ऑफ वेलोसिटी इज डिफरंट. हे पहा, इथे एरोप्लेन नॉर्थला 750 किलोमीटर पर आवर इतक्या स्पीडने जात आहे, तर ईस्टला सुद्धा हे एरोप्लेन 750 किलोमीटर्स पर आवरनेच जात आहे. स्पीड हा सेम आहे दोघांचा, पण डिरेक्शन ही डिफरंट आहे, म्हणून याला वेक्टर क्वांटिटी असे म्हणणार. नेक्स्ट पाहूयात, एक्सप्लेन गिव्हिंग एक्झाम्पल्स द एरर्स दॅट अकर व्हाईल मेकिंग मेजरमेंट्स. काय दिलेले आहे की मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा. सो आन्सर पाहूयात.
नॉट युझिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस ॲट द टाइम ऑफ मेजरमेंट. मोजमाप करतेवेळी योग्य साधनांचा वापर न करणे. द हॉकर्स अँड शॉपकीपर्स मे नॉट यूज स्टँडर्डाइज वेट्स ॲट द टाइम ऑफ बिझनेस. दे मे यूज स्टोन पीसेस ऑर सम अदर मॅटर. दिस रिझल्ट्स इन ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट्स. काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत, त्याऐवजी दगड किंवा तत्सम साधने वापरतात. त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होतात. द बॅलन्स मे नॉट बी वर्किंग प्रॉपरली. कधीकधी तराजू नीट कार्य करत नाहीत. समटाइम्स व्हाईल बाईंग पेट्रोल और डिझेल द इंडिकेटर्स ऑन द मशीन्स मे नॉट वर्क प्रॉपरली. पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही. नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली. जे डिव्हाइस आहे मोजमाप करण्याचे ते व्यवस्थित वापरले जात नाही. व्हाईल weighing on balance, the jerk given causes pointer to fluctuate and give improper reading. कधी कधी काय होतं, जेव्हा वजन केलं जातं तेव्हा तो जो पॉइंटर आहे वजन काट्याचा तो व्यवस्थित सरळ उभा राहत नाही, तो फ्लक्च्युएट होतो, खालीवर होत असतो, त्यामुळे व्यवस्थित वजन होत नाही. While measuring the cloth from the bundle, the shopkeeper may not measure the cloth with accuracy. Customers should pay keen attention to the measurements while buying things. जेव्हा एखाद्या बंडलमधून आपण कापड विकत घेत असतो तेव्हा शॉपकीपर त्या कापडाचे माप व्यवस्थित घेत नाही. त्यामुळे मग काय करायचं असते, कस्टमरने व्यवस्थित लक्ष द्यायचे असते की शॉपकीपर व्यवस्थित मोजूनच आपण जेवढं सांगितलंय तेवढंच कापड आपल्याला देतोय की नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. गिव्ह रिझन्स. इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय युझिंग बॉडी पार्ट्स ॲज युनिट्स. शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. काय कारण आहे त्यामागचे? द मेजरमेंट ऑफ बॉडी पार्ट्स फॉर एव्हरी पर्सन विल बी डिफरंट. There is no standardization of any kind. Therefore, it is not proper to measure quantities by using body parts. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात. त्यात काहीही प्रमाणीकरण नसते. त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. It is necessary to get the weights and measures standardized at regular intervals. ठराविक कालावधीनंतर वजन व मापे स्टँडर्डाइज करून घेणे आवश्यक असते. आन्सर. ड्यू टू कॉन्स्टंट यूज म्हणजे सततच्या वापरामुळे द वेट्स अँड द वेइंग ॲपरेटस म्हणजे उपकरणे मे लॉस द स्टँडर्डायझेशन. सतत वापराने वजन व मापे यांचं प्रमाणित म्हणजे स्टँडर्डायझेशन न राहण्याची शक्यता असते. Using such devices may result into malpractice. Therefore, it is necessary to get the weights and measures standardized at regular intervals. त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन व मापे यांची तपासणी करून घेणे आवश्यक असते. Now, let's see next question, question number 6. And this is the last question of this exercise. Explain the need for accurate measurement. Accurate measurement ची आवश्यकता आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे की अचूक मोजमापची गरज का आहे अँड द डिव्हायसेस टू बी यूज फॉर दॅट. आणि अचूक मोजमापासाठी वापरले जाणारे जे डिव्हायसेस उपकरणे आहेत ते सुद्धा कोणते आहेत ते आपल्याला विचारलेले आहे. चला तर मग आन्सर राईट करूयात. वी नीड नॉट बी व्हेरी ॲक्युरेट एव्हरी टाईम वी टेक अ मेजरमेंट. प्रत्येक वेळी मोजमाप घेताना आपल्याला फार अचूक असण्याची गरज नसते. द डिग्री ऑफ ॲक्युरेसी इन मेजरमेंट्स व्हॅरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. मोजमापातील अचूकतेचे प्रमाण परिस्थितीनुसार बदलत असते. इथे उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्याने तुम्हाला टाईम विचारला तर तुम्ही काय सांगता की 2:10 झाले, हो की नाही. मग त्यावेळी तो जो टाईम असतो तो ॲक्युरेट असतो का? तुम्ही तिथे सेकंड्सचा सुद्धा उल्लेख करता का? नाही की नाही. मग ॲक्युरेट असण्याची इथे गरज नाही आहे. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की वी नीड नॉट बी व्हेरी ॲक्युरेट एव्हरी टाईम वी टेक अ मेजरमेंट. आता टाईम जेव्हा आपल्याला विचारला जातो म्हणजेच काय तर वेळेचे मेजरमेंटच विचारलं जातं की नाही, मेजरच विचारलं जातं. सो वी नीड नॉट बी व्हेरी ॲक्युरेट एव्हरी टाईम वी टेक अ मेजरमेंट. द डिग्री ऑफ ॲक्युरेसी इन मेजरमेंट्स व्हॅरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स. While measuring mass of precious substances such as gold, silver, etc., we need to be accurate in our measurement.
गोल्ड, सिल्वर यांसारख्या मौल्यवान पदार्थांचे जेव्हा मास मोजत असतो तेव्हा आपल्याला मोजमापात अचूक असणे गरजेचे असते, कारण ह्या खूप प्रेशियस थिंग्स आहेत. थोडं जरी कमी आलं तर आपलं नुकसान आहे, हो की नाही? त्यामुळे गोल्ड, सिल्वर यांसारखे जे प्रेशियस थिंग्स आहेत त्यांचे जेव्हा मेजर करत असतो, जेव्हा मोजमाप करत असतो तेव्हा तिकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे असते. इन कॉम्पिटिशन्स अँड इव्हेंट्स अ डिफरन्स ऑफ अ सेकंड कॅन मेक यू लूज और विन द गेम. Thus, accurate time measurement in such cases is very important. स्पर्धा, रनिंग वगैरे स्पर्धा असतात की नाही, मग ते जे कॉम्पिटिशन्स असतात त्यामध्ये एका सेकंदाचा फरक तुम्हाला हरवू शकतो किंवा जिंकवू शकतो, हो की नाही? त्यामुळे अशा वेळी अचूक वेळेचे मोजमाप अत्यंत महत्त्वाचे असते. शॉपिंग इन आर डे टू डे लाईफ लाईक फॉर ग्रॉसरीज, मिल्क, फ्लावर, etc. requires a lot of alertness on our part so that we do not get cheated. We should always check whether the measurement is done properly or not by the vendors selling these products. जेव्हा आपण ग्रॉसरी, दूध किंवा इतर काही वस्तू असतात दैनंदिन जीवनात लागणाऱ्या त्यांची खरेदी करत असतो तेव्हा आपली फसवणूक होऊ नये यासाठी आपल्याकडून खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. या सगळ्या थिंग्स विकणारे, सेल करणारे जे वेंडर्स असतात ते योग्य प्रकारे मोजमाप करतायत की नाही ते आपण तपासले पाहिजे. द डिव्हायसेस यूज्ड फॉर ॲक्युरेट मेजरमेंट आर. आता अचूक मोजमापासाठी वापरली जाणारे डिव्हायसेस कोणते कोणते आहेत ते आपण पाहूयात. फॉर टाइम मेजरमेंट अ स्टॉपवॉच कॅन बी ॲन ॲक्युरेट डिव्हाइस. फॉर मास मेजरमेंट अँड इलेक्ट्रिक बॅलन्स कॅन बी ॲन ॲक्युरेट डिव्हाइस. For length measurement, a ruler or measuring tape can be accurate devices. For temperature measurement, thermometers can be an accurate device. सो इथे हे आपले आन्सर कंप्लीट झालेले आहे. त्याचबरोबर आपला एक्सरसाइज सुद्धा संपूर्ण सॉल्व्ह करून झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.